घारापुरी बेटाला पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव धरणाने डिसेंबरलाच गाठला तळ। 3 गावे, व्यावसायिक, देशी विदेशी हजारो पर्यटकांवर पाणी टंचाईचे गंभीर संकट। बोटीने पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्रामपंचायतीची मागणी। यावर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे घारापुरी बेटावरील 3 गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी विदेशी हजारो पर्यटकांना मे महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव धरणाच्या पाण्याची पातळी डिसेंबर महिन्यातच पुरती खालावली आहे। परिणामी जगप्रसिद्ध घारापुरी बेटावर डिसेंबरपासूनच पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे। पर्यटक बेटवासियांची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी समुद्रमार्गे इतर ठिकाणाहून बोटीतून पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटांवर राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर अशी 3 गावे आहेत। या बेटावरील जगप्रसिद्ध कोरीव लेण्या पाहण्यासाठी दररोज हजारो तर वर्षभरात देशी विदेशी लाखो पर्यटक येत असतात। पर्यटक आधारित बेटावर स्थानिकांचे कॅन्टीन, रेस्टॉरंट आदी लघुउद्योग आहेत। या सर्वांना पाणी पुरवठा करणारे जुने एकमेव हे धरण आहे। धरणात साठलेले पाणी बेटावरील 3 गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी विदेशी हजारो पर्यटकांना ग्रामपंचायतीमार्फत पुरवला जातो। दरवर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणात मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असतो। मात्र यावर्षी पावसाचं प्रमाण कमी झाले असल्याने धरणात पाणीसाठाही मर्यादित शिल्लक राहिलेला आहे। दरवर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत शिल्लक राहणारा पाणीसाठा कमी पावसामुळे डिसेंबर महिन्याअखेरच धरणाच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे। जेमतेम पुढील 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने 3 गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी विदेशी हजारो पर्यटकांना पाणी पुरवठा कसा करावा असा गंभीर प्रश्न आता घारापुरी ग्रामपंचायतीला पडला आहे। घारापुरी हे बेट असल्याने टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही। ग्रामपंचायतीकडेही पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी नाही। बेटावरील पाणी टंचाई दूर करण्यासाठी समुद्रमार्गे बोटीने पाणी पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। त्यामुळे बेटावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, उरण गटविकास अधिकारी, उरण तहसीलदार यांच्याकडे केली आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।